नमस्कार मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी भारताने आयोजित केलेली पत्रकार परिषद पाहिली. आता ही पत्रकार परिषद एक नियमित गोष्ट झालेली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही पत्रकार परिषद संबोधित केली. परवा जे होतं ते एक ब्रीफिंग होतं, आज पत्रकार परिषद होती. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली गेली. या पत्रकार परिषदेची मी वाट बघत होतो, कारण काल रात्री जो काही माहोल होता, भारतीय माध्यमं आणि त्याच्यातही राष्ट्रीय विचारांची माध्यमं, याच्यामध्ये रिपब्लिक असेल, CNN न्यूज 18 असेल, इतरही हिंदी चॅनल असतील, ज्या वेगाने पाकिस्तानची विमानं पाडत होते ते बघता असं वाटत होतं की काल रात्रीच्या रात्री बहुतेक पाकिस्तानचा संपूर्ण एअरफोर्स नष्ट होईल. अगदी किमान पक्षी 25-30 विमानं तरी नक्की त्यांची पाडली जातील. ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या, कराची बंदर संपूर्ण उद्ध्वस्त झालं. नंतर बलुचिस्तानमध्ये कलात हे शहर आहे ते बलुची बंडखोरांनी ताब्यात घेतलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घराबाहेर स्फोट झाला आणि ते अज्ञात स्थळी रवाना झालेले आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याविरुद्ध बंडाळी शिस्ते आणि कदाचित त्यांचे काहीच दिवस उरलेले आहेत. अशा बातम्या दर 15 मिनिटाला, दर 10 मिनिटाला एक या वेगाने येत होत्या. आणि दुर्दैवाने भारताचेच सैन्य दलातले वरिष्ठ अधिकारी, निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी, ज्या ॲग्रेसिव्हली की आता युद्ध घोषित करून टाका, आता पाकिस्तानचे तुकडे करा वगैरे वगैरे ज्या भाषेत बोलत होते, तो सूर आणि आज भारत सरकारचा अधिकृत भूमिका याच्यामध्ये खूप अंतर होतं. मला कल्पना आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना, आणि मलाही वाटतं पाकिस्तानचे तुकडे व्हावेत, 4-5 तुकडे व्हावेत. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की पाकिस्तानचं नामोनिशाणही जगातनं मिटलं गेलं तरी हरकत नाही, कारण या देशाने उपद्रवाशिवाय दुसरं काही केलेलं नाही आहे. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनाच वाटतं की जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तानचा पूर्ण पराभव व्हावा. 1971 साली जसं नामुष्कीची वेळ येऊन पराभव झाला, तशा प्रकारचा पराभव व्हावा. पण असं जरी असलं तरी आपल्याला आज आपल्या देशासोबत, आपल्या सरकारसोबत, आपल्या सैन्य दलांसोबत राहणं आवश्यक आहे. आणि त्यांची या सगळ्यामध्ये असलेली भूमिका काय आहे, त्यांची रणनीती काय आहे, ती रणनीती आपल्याला ओळखावी लागेल. या सगळ्यामध्ये शिस्तीला प्रचंड महत्त्व आहे. उत्साहाच्या भरात आपण आपल्याच देशाचं अहित करणार नाही ना, याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की अशा प्रकारच्या बातम्या TV चॅनलने देणं, कारण त्यांना पुन्हा TRPची स्पर्धा आहे आणि त्यामुळे एखादी अपडेट आली की लगेच त्याच्यावर भाष्य करून त्याच्याबद्दल लोकांना सांगणं आणि एक अवास्तव अपेक्षा तयार करणं ही गोष्ट योग्य नाही. अफवा खूप महत्त्वाचं शस्त्र आहे. युद्ध काळात अफवा शत्रूच्या देशात पसरवणं आवश्यक आहे. त्यांच्या देशातल्या लोकांची घबराट करणं आवश्यक आहे. पण आपल्या देशातल्या लोकांना चुकीची माहिती देऊन त्यांचं मनोरंजन करणं हे आपलं कर्तव्य नाही. आणि काल दुर्दैवाने या गोष्टी चालू होत्या. भारताने ही गोष्ट अतिशय स्पष्ट केलेली आहे की भारताचा जो प्रतिसाद आहे पाकिस्तानला, तो जेवढ्याच तेवढा मोजून मापून आहे, मेजर्ड आहे, तो प्रपोर्शन आहे, तो प्रमाणबद्ध आहे. तो तुम्ही एक काडी पेटवली म्हणून आम्ही अख्खी काड्या पेटीला आग लावली असा नाही आहे. तुम्ही एक काडी पेटवली, आम्ही एक काडी पेटवली, तुम्ही दुसरी पेटवली, आम्ही दुसरी पेटवली, अशा प्रकारचा हा भारताचा प्रतिसाद आहे. आणि तिसरी गोष्ट, भारताला हे प्रकरण वाढवायचं नाही आहे. पण जर पाकिस्तानने ते वाढवलं किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला तर भारताला थांबायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये असं सांगितलं की काल संध्याकाळपासून, म्हणजे भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांविरुद्ध हल्ले केल्यानंतर पाकिस्ताननी काय केलं तर पाकिस्ताननी सीमेवर, संपूर्ण पश्चिम सीमेवर म्हणजे लेहपासून ते भुजपर्यंत 35 ते 40 ठिकाणी भारतात ड्रोन आत सोडण्याचा प्रयत्न केला. हे ड्रोन तुर्कीचे होते. भारताने हे सगळे ड्रोन वेळीच ओळखले आणि ते हवेतल्या हवेत नष्ट केले. एकही ड्रोननी भारतात काही नुकसान झालं नाही.
पण याच्यामागे पाकिस्तानचं उद्दिष्ट काय होतं तेही समजून घेणं आवश्यक आहे. पाकिस्ताननी हे ड्रोन अशासाठी सोडले होते की त्यांना भारताची विमानविरोधी यंत्रणा किंवा हवाई हल्लेविरोधी यंत्रणा कुठे आहे ते त्यांना बघायचं होतं. म्हणजे आपण ड्रोन सोडले आणि ते ड्रोन कुठून मारले गेले ते लक्षात आल्यावर पुढचा हल्ला करताना त्याची काळजी घेता येईल, हा पाकिस्तानचा हेतू होता. पाकिस्तानचा हेतू पण समजून घेणं आवश्यक आहे. पण पाकिस्तानच्या या ड्रोनमध्ये आपलं काही नुकसान झालेलं नाही. दुसरी गोष्ट पाकिस्ताननी केली ती देखील समजून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे की पाकिस्ताननी या सगळ्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिले जेव्हा भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले तेव्हा पाकिस्तानमधून जाणीवपूर्वक अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की भारत पाकिस्तानमधल्या मशिदींवर हल्ले करतोय आणि भारतातल्या मुस्लिम समाजाला उकसवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पाकिस्ताननी जे ड्रोन हल्ले केले त्याच्यातल्या काही ड्रोनचा सुवर्ण मंदिरावरही हल्ल्याचा उद्देश होता जो आपण निष्फळ ठरवला आणि त्याच्यातनं हिंदू विरुद्ध शीख अशा प्रकारचीही वितुष्ट आणण्याचे प्रयत्न पाकिस्ताननी केले. आपल्याकडचे काही पाकिट पत्रकार आणि हे पाकिट पत्रकार कुठल्या भावंडांच्या जवळचे आहेत, त्यांचे सल्लागार आहेत, त्यांचे लाडके आहेत, अशा लोकांनी त्याच्यातही एक अजेंडा ठरवायचा प्रयत्न केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर हे शीख विरोधी आहे. कारण का, म्हणजे शीख महिला सिंदूर लावत नाही म्हणून ऑपरेशन सिंदूर हे शीख विरोधी आहे. हे इतक्या खालच्या स्तरावर जाऊन यांचा प्रचार सुरू आहे, तो लक्षात घेणं आवश्यक आहे. पण आत्ता म्हणून म्हटलं की आत्ता भारत काय करतोय ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे सगळे हल्ले अशा प्रकारे करायचे. जम्मूमध्येही एका ठिकाणी कॉन्व्हेंट स्कूल आहे, चर्च आहे, त्याच्यामध्ये हल्ले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 ख्रिस्ती मुलं मारली गेलेली आहेत. याला धार्मिक रंग द्यायचा पाकिस्तानचा 100% प्रयत्न आहे आणि तो हल्ला करायचा आणि तो हल्ला भारतानेच केला असं दाखवायचा असा पाकिस्तानचा प्रयत्न आहे जो आपण निष्फळ ठरवलेला आणि त्यामुळे तो देखील समजून घेणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी आपण करतोय तीही समजून घेणं आवश्यक आहे. कराची बंदर उद्ध्वस्त झालं का नाही हा चर्चेचा विषय. मी म्हटलं की हे यातलं सत्य इतक्यात बाहेर येणार नाही कारण पाकिस्तान यातली कुठलीही गोष्ट मान्य करणार नाही. आणि मग जे ओपन सोर्स इंटेलवाले लोक आहेत की जे उपग्रहाचे फोटो, तिकडचं संभाषण वगैरे याच्या आधारे एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात ते इतक्या लगेचच्या लगेच येणार नाही. पण एक बातमी मी पाकिस्तानच्याच वर्तमानपत्रात वाचली. पाकिस्तानची वर्तमानपत्र आपल्याकडे बंदी घातलेली आहे पण थोडीशी इकडे तिकडे करून उघडता येतात. पण त्याच्यात डॉनमध्ये तशी बातमी होती की भारताने पाकिस्तानची ट्रान्सशिपमेंट बंद केल्यामुळे, म्हणजे भारतात समजा एखाद्या जहाजावर पाकिस्तानचा कार्गो असेल तर भारतात त्यांना यायला बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे ज्या मोठ्या बोटी जी जहाजं भारतात येतात ते पाकिस्तानचा कार्गो घेत नाही आहेत आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमधलं कुठलंही सामान आत बाहेर करायचं असेल तर त्याच्यासाठी खर्चात खूप मोठी वाढ झालेली आहे. पाकिस्तानला याची जबरदस्त किंमत चुकवावी लागणार आहे कारण पाकिस्तानचा सगळा व्यापार आणि युद्धाला लागणारी मदत, कारण पाकिस्तानची एवढी ताकद नाही की अख्खं जहाज भरून सामान जगभरातनं, व्यापारी जहाज भरून, मी युद्धाचं म्हणत नाही आहे, पण हे व्यापारी जहाज अख्खं आणण्याची पाकिस्तानची क्षमता नाही आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी होत आहेत. म्हणजे कराची बंदरावर हल्ला करण्यापेक्षा ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. भारताने हल्ले केलेत का? केले असतील, पण भारताच्या अधिकृत प्रतिक्रियेत त्याचा उल्लेख आला नाही कारण आपण भूमिका अशी घेतली की आम्ही युद्ध लढायला हे करत नाही आहोत, आम्ही दहशतवादाचा सामना करायला. आणि जर पाकिस्ताननी खोडी काढली तर ज्या प्रमाणात खोडी काढली त्या प्रमाणात खोडी आम्ही काढू असा भारताचा याच्यामध्ये आवेश आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं युद्ध बघत असताना, समजून घेत असताना डोकं स्थिर ठेवणं, शांत ठेवणं आवश्यक आहे. भारतीय चॅनल्स त्यांना मिळालेल्या माहितीचा विश्लेषण करून चित्र उभं करायचा प्रयत्न करतात, पण चित्र तसं दिसेलच असं काही सांगता येत नाही कारण तसे म्हटलं की पाकिस्तान हे मान्य करणार नाही आणि जेव्हा हे समोर येईल तेव्हा ते उशीर झालेलं असेल. आणि त्याच्यामुळे या गोष्टीत शांत राहणं महत्त्वाचं आहे कारण कधीकधी उत्साहाच्या भरात आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. या युद्धात आपल्याला तसं करायचं नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपलं सैन्य आणि आपलं राजकीय नेतृत्व अतिशय व्यावसायिक दृष्टीने वागत आहे. एकेकाळी आपण पाकिस्तानची तुलना करायचो, पण आज आपण पाकिस्तानच्या 10 पट मोठी अर्थव्यवस्था आणि लष्करी ताकद झालेलो आहोत आणि त्यामुळे पाकिस्तानला आपण खेळवत राहूया, आनंद घेत राहूया, पण उत्साहही आपण
नियंत्रणात राखणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.